नमस्कार. आज सकाळी नुकताच पार पडलेला पेपर कंबाईन 2024चा जो पेपर आज झाला आहे त्याचा लँग्वेज सेक्शन जो आहे त्या सेक्शनचं ॲनालिसिस आपण आता करणार आहोत. इंग्लिश या लँग्वेजला फोकस करून जर लक्षात ठेवलं तर 2024चा जो आपला आजचा पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये वोकॅब्युलरीचे बरेचसे प्रश्न होते, त्याच्याच सोबत ग्रामरचे बरेचसे प्रश्न होते. वोकॅब्युलरी 50%च्या मात्रामध्ये 50%च्या क्वांटिटीमध्ये आपल्याला वोकॅब्युलरी विचारल्या गेल्या यावेळेस सुद्धा, म्हणजे अप्रॉक्सिमेट 50%. ठीक आहे, तर आपण काय करूया, प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस विथ त्याचे एक्सप्लेनेटरी आन्सर्स जे आहेत त्या आन्सर्स लवकर बघूयात. चला सुरुवात करूयात. आपल्याला जो आजचा पेपर आला होता त्या पेपरमध्ये जो सर्वात पहिला प्रश्न होता तो पहिला प्रश्न वोकॅब्युलरीवर होता. जसे की आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कस केलं होतं, फर्स्ट आणि एंड तुमचं वोकॅब्युलरीवर असतं. तर पहिला प्रश्न होता इनएव्हिटेबल ह्या शब्दाचा एक्झॅक्ट मिनिंग सांगा. ओके, आता समोर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट मी थोडंसं तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. बघा, हा जो पेपर आहे ह्या पेपरचे कटआउट्स आपण पीपीटीमध्ये लावलेत. तर ज्या म्हणजे जो पेपर आपण घेतलेला आहे त्या पेपरमध्ये एखाद्या कॅन्डिडेटने जर काही मार्किंग केली असेल तर त्याला अवॉइड करा. ते चुकीचे उत्तर असू शकतात, आपण जे उत्तर सांगतोय तेच बरोबर राहतील. ठीक आहे, चला आता सर्वात पहिला प्रश्न आपल्याला आला होता तो होता वन वर्ड सबस्टिट्यूशनवर. त्याचं उत्तर इनएव्हिटेबल ह्या शब्दाचा एक्सप्लेनेशन सांगा म्हणते. इनएव्हिटेबल म्हणजे अशी एक गोष्ट जिला तुम्ही अवॉइड करू शकत नाही, विच कॅन नॉट बी अवॉइड. जे अवॉइड करू नाही शकत त्याला म्हणायचं इनएव्हिटेबल. तर आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 4 इथे. बरोबर आहे, जे अवॉइड करू शकत नाही. त्याच्यानंतर जाऊयात समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका फिल इन द ब्लँक पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज. ॲक्च्युली युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वाचताना आपल्याला प्लुरल नाव दिसते, पण हे प्लुरल नाव नाही आहे, हे एका देशाचं नाव आहे. सिंग्युलर असल्यामुळे याला वर्ब जे आहे ते सिंग्युलर लावणार. कन्सिस्ट असं इथे सिंग्युलर वर्ब वापरले जाणार. ऑप्शन क्रमांक 4. 53 मध्ये म्हटलं आहे की पार्ट ऑफ स्पीच ओळखा. ऑल इज नाव लॉस्ट, ऑल मेन आर मॉर्टल, ही स्पॉइल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ, दे ऑल लिव्ह टुगेदर इन द सेम हाऊस. ॲक्च्युली सारखाच प्रश्न तुम्हाला 2023ला सुद्धा आफ्टर या शब्दाला घेऊन आला होता. असे प्रश्न नेहमी येत असतात, लक्षात ठेवायचं. पार्ट ऑफ स्पीच एका शब्दाचं विचारतात. इथे ऑल हा जो शब्द आहे हा सब्जेक्ट म्हणून आहे. सब्जेक्ट एक तर नाऊन असतं नाहीतर प्रोनाऊन असतं. इथे नाऊन प्रोनाऊन काय दिसतंय, प्रोनाऊन नाऊन दिसतंय. ठीक आहे, ऑल इज नाव लॉस्ट, सगळं काही लॉस झालंय. ऑल मेन आर मॉर्टल, ऑल मेन आर मॉर्टल, माणसं कसे आहेत सगळे. इथे डिटरमायनरचं काम हे करतोय म्हणजे ॲडजेक्टिव्ह झाला, म्हणजे बघा इथे ॲडजेक्टिव्ह झालंय. बरोबर आहे. त्याच्यानंतर ही स्पॉइल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ, कुठे त्याने स्पॉइल केली, बिलकुल त्याच्यावर, तर मग हा काय झाला, ॲडवर्ब झालाय. ठीक आहे, इथे पण ॲडवर्ब दिसतंय. दे ऑल लिव्ह टुगेदर इन द सेम हाऊस, हा इथे प्रनाउन आहे. काय आहे हा, असं आपल्याला वाटतो की हा प्रोनाउन आहे, पण हा प्रोनाउन नाही, हा नाऊन आहे. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येणार. का, ऑल इज नाव लॉस्ट म्हणजे सर्व काही लॉस झाला. आता सर्व काही म्हणजे नेमकं काय माहीत नाही, कुठल्या तरी नावासाठी वापरलं गेलं म्हणून प्रोनाउन झालाय. मेनसाठी माहिती देण्यासाठी इथं आलाय ॲडजेक्टिव्ह डिटरमायनर. ऑल ओव्हर हिमसेल्फ जागा सांगते, आणि दे ऑल लिव्ह टुगेदर इन द सेम हाऊस, ते सर्वच एकाच घरात राहतात. ते सर्वच म्हणजे एका ग्रुपला ते इंट्रोड्यूस करतायत, म्हणजे हे नावाचं काम इथे करतोय. पार्ट ऑफ स्पीच त्या कामावरनं ओळखलं जातो. ऑप्शन क्रमांक 2 इथे उत्तर येणार 53चं. प्रश्न क्रमांक 54 म्हणतंय आय एट सम राईस, मी थोडा राईस जो आहे तो खाल्ला. ॲडजेक्टिव्ह, राईस कसा, थोडा. राईसबद्दल माहिती आली. डिटरमायनर म्हणजे ॲडजेक्टिव्हचं काम इथे सम हा शब्द करतोय. म्हणजे इथे काय आहे, पार्ट ऑफ स्पीच परत आपल्याला विचारला होता. 2 प्रश्न पार्ट ऑफ स्पीचवर आलेत. बघा, मागच्याच झालेल्या सेशनमध्ये मी पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक सांगितला होता. अ फेअर लिटिल गर्ल सॅट फिल इन द ब्लँक ट्री. आता बघा, ओव्हर ह्या शब्दावर, ओव्हर हा शब्द सॅट सोबत जुडणार नाही. सॅट ओव्हर म्हणजे काय, कशाच्या तरी वर पण अंतरावर. आता अंतरावर बसणे हा काही चांगला संदर्भ नाही. विथ अ ट्री येणार नाही, इनटू ट्री बिलकुल येणार नाही, सॅट इनटू कधीच होत नाही. उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2 अंडर अ ट्री. मग याचं उत्तर सुद्धा 2 येणार. प्रपोजिशन हा महत्त्वाचा टॉपिक होता. त्याच्यानंतर आपण प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56, व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. ठीक आहे, तर मग आता इथे तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्री काढायची होती. ज्याही पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू हा शब्द दिलेला असतो त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री कसं करणार आपण. हे बघा, इथे वन ऑफ द येणार आहे का कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, नाही येणार. कॉस्टलियर दॅन येऊ शकतं, मेटल इज ॲज कॉस्टली ॲज येऊ नाही शकत. मोर कॉस्टलियर होतं का,
नाही होत. म्हणजे उत्तर काय निघणार? सरळ सरळ उत्तर निघणार ऑप्शन क्रमांक 1. बरोबर आहे. थांबा जरा, ऑप्शन क्रमांक काय आलंय? ऑप्शन क्रमांक 1. नंतर जाऊया प्रश्न क्रमांक 57 वर. प्रश्न क्रमांक 57 म्हणते कुठलं वाक्य सिंपल आहे ते सांगा. सिंपल वाक्य म्हणजे एकच क्लॉज, नो कंजंक्शन. इथे कंजंक्शन सो दिसतंय म्हणजे हे नसणार आहे. इथे कंजंक्शन आहे का नाही पहा, इथे 2 क्लॉजेस दिसतात आपल्याला, इथे 2 क्लॉजेस दिसतात, कंजंक्शन पण. ऑप्शन क्रमांक 2, नो कंजंक्शन, ओनली 1 सेंटेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 58, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारला आपल्याला. ज्योती हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी. बघा, ज्योती गेट्स अप सो लेट, हॅज ऑलवेज, इथे यांनी स्ट्रक्चर चुकवली आहे. ज्योती इज गेटिंग अप सो लेट, इथे पण स्ट्रक्चर चुकवलेली आहे. गेटिंग अप सो लेट, हॅविंग सो हरी, हे पण येणार नाही. सो हरी काही सेन्स नाही. ऑप्शन क्रमांक 2, कसे काय? ज्योती ऑलवेज हॅज टू हरी. ऑलवेज हा शब्द ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे आणि ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी क्रियापदाच्या आधी लिहिल्या जाते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे हा पहिला ऑप्शन जो आहे तो रॉंग होणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर. त्याच्यानंतर आलंय बघा 59, ॲडवर्ब आयडेंटिफाय दी ॲडवर्ब क्लॉज अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ॲडवर्ब क्लॉजेस आपल्याला आयडेंटिफाय करायचे. दे फाउट ॲज हिरोज डू, ते असे लढले जसे की हिरोज लढतात. आय एक्सपेक्ट दॅट आय शॅल गेट अ प्राइज, नो ॲडवर्ब क्लॉज. हिअर इज द बुक यू वॉन्ट, नाही. आय फिअर दॅट आय शॅल, उत्तर ऑप्शन क्रमांक 1 येणार. कसं? दे फाउट ॲज हिरोज डू, कसे हिरोज लढतात तसे ते लढलेत. म्हणजे इथे आपण मॅनर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मॅनर ॲडवर्ब दाखवत आहे आणि क्रियेबद्दल माहिती. आय एक्सपेक्ट दॅट आय शॅल गेट अ प्राइज हा नाउन क्लॉज आहे, माहिती आपल्याला, नाउन क्लॉज. हिअर इज द बुक यू वॉन्ट, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, बरोबर आहे. आणि आय फिअर दॅट, मी कशाला भीते, नाउन क्लॉज, बरोबर. मग ऑप्शन क्रमांक 1 इथे उत्तर 59चं येणार. प्रश्न क्रमांक 60. आता 60 कसं आहे ना, सोपा वाटतो आपल्याला प्रश्न. आपल्याला कसा सोपा वाटतो, पण थोडा ट्रिकी विचारला होता आयोगाने. हे वन ऑफ द ट्रिकीएस्ट जेवढे प्रश्न आहेत त्यातलं एक आहे. ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह. आपण नेहमी टेन्सेसला खूप फोकस करतो वॉइस करताना. टेन्सेससोबत एक महत्त्वाची गोष्ट इथे आहे, यांनी प्रपोजिशनचा वापरसुद्धा चांगल्या प्रकारे केलेला आहे. ESPN इज शोईंग म्हटल्यावर आपल्या डोक्यात परत बिंग हा शब्द येतो. मग इथे बिंग आहे, इथे बिंग आहे, इथे बिंग आहे, बरोबर आहे. चला एकदा थोडंसं आरामात याला अनालाइज करूयात. हे येणारच नाही, बिलकुल याच्यात बिंग वापरलेलं नाही आहे. ऑल द मॅचेस आर शोन, बिंग शोन ऑन ESPN, आर बिंग शोन लाईव्ह, इथे लाईव्ह हा शब्द मिसिंग आहे म्हणून बी ऑप्शन रॉंग. ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह ऑन ESPN येणार, बाय ESPN येणार नाही. का? ESPN हा चॅनल आहे, आपण चॅनलवर लाईव्ह दाखवतो शो, चॅनलद्वारा दाखवणं हे ग्रॅमॅटिकली सांगणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे बाय हा प्रपोजिशन लिहिणार नाही आपण. उत्तर येणार सी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर इथे राईट ऑप्शन 2 येणार आहे, बरोबर आहे की नाही. समोर जाऊयात प्रश्न क्रमांक 61. वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स, त्याला आपण ऑप्टिमिस्टिक म्हणतो ना. सायनिक रिपीट झालेला प्रश्न. पेसिमिस्ट नाही, पेसिमिस्ट म्हणजे काय? जो पेसिमिझम पाहणार. ऑप्टिमिझम म्हणजे पॉझिटिव्हिटी, जो पॉझिटिव्हिटीकडे पाहतो त्याला काय म्हणू, ऑप्टिमिस्ट असं आपण म्हणू. प्रश्न क्रमांक 61चं उत्तर 1 येणार. समोर जाऊयात 62. वन हू इट्स टू मच ग्लूटन, उत्तर येणार आहे. प्रिव्हियस इयर प्रश्न आहे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस इयर प्रश्न करून गेलेत त्यांचं उत्तर अगदी बरोबर आलं असेल. ग्लूटन ह्या शब्दाच्या संबंधित, ग्लूटन रिपीट झालेला शब्द आहे. हंग्री, अँक्शियस, हायपोक्रेट नाही होणार. ए म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 इथे येणार, बरोबर. त्याच्यानंतर 63. ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ अवर ऑर्गनायझेशन. इथे ना तुम्हाला फिगर ऑफ स्पीच विचारलाय. फिगर ऑफ स्पीच हल्ली 2-3 वर्षांनी विचारलेलं नव्हतं, पण आता यावर्षी फिगर ऑफ स्पीच विचारलंय तुम्हाला. याचा अर्थ काय आहे की आपण कुठलाच टॉपिक स्किप करू शकत नाही, सर्व टॉपिक ॲड करावे लागतील. इथे कुठला फिगर ऑफ स्पीच आहे, तर इथे मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच आहे, कारण त्याला आपण उपमा दिली. ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ अवर ऑर्गनायझेशन. डिरेक्टली काहीतरी टायटल जर कोणाला दिलं तर त्याला मेटाफर म्हणतो. ॲज लाईक असे शब्द असते तर आपण सिमिली लिहिलं असतं. बरेचसे पोरं सिमिली आणि मेटाफोरमध्ये कन्फ्यूज झाले असतील. प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 इथे उत्तर निघेल, बरोबर आहे. 64. चूज द करेक्ट वर्ड फॉर द इडिओमॅटिक वे आउट ऑफ क्वेश्चन. आउट ऑफ क्वेश्चन या इडियमचा अर्थ काय होतो? आउटसाइड, इम्पॉसिबल, इझी की मॅनरलेस. उत्तर येणार इम्पॉसिबल. आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे इम्पॉसिबल. काहीतरी होणे इम्पॉसिबल आहे याचा अर्थ काहीतरी होणे आउट ऑफ क्वेश्चन आहे.
असं होण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे असं होणं, असं होणार नाही, असं याचा अर्थ इथं निघणे. बरोबर. समोर जाऊयात. चूज द इडियम दॅट मीन्स टू अचीव्ह सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टेकल ऑन डिफिकल्टीज. आपण जेव्हा इडियम्स क्लासमध्ये पाहिले तेव्हा ह्या इडियमला मी व्यवस्थित घेतलं होतं. या इडियमचा अर्थ होतो स्मूथ सेलिंग. बघा, तुम्हाला एक फोटो दाखवला होता मी, आठवलं असेल तुम्हाला, सूर्यवंश मूवीचा. त्याच्यात मी म्हटलं होतं स्मूथ सेलिंग म्हणजे काय, काहीही त्रास न होता किंवा कुठलीही काय म्हणू प्रॉब्लेम न येता सक्सेसफुल होणे, त्याला म्हणतो स्मूथ सेलिंग. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 66, आय मॅनेज टू गेट टू स्लीप, फिल इन द ब्लँक, देअर वॉज लॉट ऑफ नाईट्स. कंजंक्शन विचारलेलं आहे, ॲक्युरेट कंजंक्शन काय आहे बघा. आता ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 याच्यात बिकॉज हा शब्द रिपीट झाला आहे. बिकॉज आणि बिकॉज ऑफ. आता इथे बिकॉज येणार नाही, कारण दाखवत नाही आहेत, कारण नाही आहे. कारण बघा काय म्हणतोय, मी मॅनेज केलं झोपण्याचं, म्हणजे कसा बसा मी झोपलो. देअर वॉज लॉट ऑफ नॉईज, म्हणजे खूप आवाज असल्यावर सुद्धा. आता सुद्धा हा अर्थ निघतोय, कारण आपण सांगत नाही, कारण आवाज असेल तर तो झोपणार नाही, कारण नाही आहे, म्हणून कारणाशी रिलेटेड दोन्ही कंजंक्शन्स आउट. इनस्पाइट ऑफ आणि ऑल्दो या दोघांचा अर्थ उलट पक्ष दाखवण्याचा होतो. आता मग काय घेणार आपण बघा. इनस्पाइट ऑफ आणि ऑल्दो ह्या दोनमध्ये फरक असा आहे की इनस्पाइट ऑफ हे प्रेपोजिशनल फ्रेज आहे, आणि प्रेपोजिशनल फ्रेजच्या नंतर एवढं लक्षात ठेवावं, प्रेपोजिशनल फ्रेजच्या नंतर आपण डिरेक्टली नाउन किंवा जेरंड फॉर्म असं काहीतरी लिहित असतो. इथे जेरंड आणि नाउन फॉर्म दिलेला नाही आहे, म्हणून इनस्पाइट ऑफ आपण एलिमिनेट करणार. आय मॅनेज टू गेट अ स्लीप ऑल्दो देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. जरीही खूप जास्त आवाज होता तरी मी झोपण्याचा प्रयत्न केला. प्रश्न क्रमांक 67, द पोलीस फिल इन द ब्लँक द थीफ लास्ट नाईट. आपल्याला ह्या ब्रॅकेटमध्ये फिल इन द ब्लँक करायचा होता, टेन्स ॲड करायचा होता. आपण कीवर्डवर फार लक्ष दिलं होतं. लास्ट नाईट हा कीवर्ड पास्ट टेन्स दाखवतोय. पास्ट टेन्सच्या हिशोबाने इथे वर्बचा दुसरा फॉर्म लिहिण्यात येईल. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर. द पोलीस कॉट द थीफ लास्ट नाईट. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 68, चूज द राईट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ब्लँक फिल करण्यासाठी राईट ऑल्टरनेटिव्ह द्या. ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय फिल इन द ब्लँक मीन्स. मीन्स म्हणजे साधन. आर्टिस्टिक, आर्टफुल, आर्टिकल आणि आर्टेज. बघा इथे आर्टिकलचा स्पेलिंग रॉंग आहे. आर्टफुल, आर्टिस्टिक आणि आर्टेज. आर्टेज नावाची एक्झिस्टच नाही करत, शब्दच नाही आहे, म्हणजे रॉंग. त्याच्यानंतर एक तर आर्टिस्टिक येणार नाही तर आर्ट. आर्टिस्टिक म्हणजे कलेशी संबंधित, जो की अर्थ इथे निघणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर निघेल. ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय आर्टफुल मीन्स म्हणजे चालाखी करून त्याने त्याच्या शत्रूला काय केलं, हरवलं आहे किंवा त्याला मागे टाकलं. त्याच्यानंतर वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिजिएटली आफ्टर हाफ टाईम. अर्ध्या तासातच आम्ही मॅचला लवकरात लवकर काय केलं, कॉल ऑफ केला. वाचल्यानंतर लक्षात आलं, स्टार्ट तर आपण करणार नाही, प्लॅन आपण करणार नाही, रिअरेंज करणार नाही. उत्तर येणार कॅन्सल. कॉल ऑफ या फ्रेजचा अर्थ होतो कॅन्सल करणे, काहीतरी एलिमिनेट करणे, त्याला आपण म्हणतो कॉल ऑफ. प्रश्न क्रमांक 70, चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन द वर्ड फॉलोइंग वर्ड प्लेंटी. आता प्लेंटी म्हणजे काय होतं, खूप जास्त. खूप जास्तच्या अपोजिट काय होणार, कमी, म्हणजे स्कॅर्सिटी. उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2. बघा प्रायव्हेट, चीफ, लोअर असं इथे येणार नाही. बरोबर आहे, सोप्पा होता. बघा वोकॅबलरी पार्ट अगदी सोपा आलेला आहे. शेवटी आपण याचं घेऊया डिस्क्लेमर. द वर्ड एक्झॉटिक स्टँड्स इन अँटोनिम्स रिलेशनशिप विथ द वर्ड. म्हणजे एक्झॉटिक या शब्दाचा अँटोनिम आपल्याला पाहिजे. एक्झॉटिकचा अर्थ काय होतो, एकदम तळकता फळकता, एन्थुझियास्टिक है ना, किंवा काहीतरी फॉरेन असा पण अर्थ होतो. मग प्रत्येक अर्थाचा इथे शब्द सिनोनिम ॲड केला यांनी. बघा एन्थुझियास्टिक हे सिनोनिम आहे, उत्तर येणार नाही. एक्साइटिंग सिनोनिम आहे, येणार नाही. इम्प्लिसिट, इम्प्लिसिट म्हणजे अनक्वेश्चनेबल, जे तुम्ही डिरेक्टली काहीतरी सांगून देता किंवा डिरेक्टली जे समजून जातं त्याला आपण इम्प्लिसिट म्हणतो, जे पण याचं उत्तर येणार नाही. याचं उत्तर येणार इंडिजिनस. का, एक्झॉटिकचा एक अर्थ होतो फॉरेन सुद्धा. मग फॉरेनचा जर अपोजिट शब्द घेतला तर इंडिजिनस हा शब्द यायला पाहिजे. इंडिजिनसचा अर्थ होतो लोकल, डोमेस्टिक, घरगुती असा अर्थ होतो. त्याच्यामुळे सी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. 72, द मीटिंग विल ब्रेकअप आफ्टर. आता ब्रेकअप या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, आरामात तुम्ही देऊ शकता उत्तर. ब्रेकअप म्हणजे काय करणे, काहीतरी संपवणे. आता संपवणे कुठे दिसतंय तुम्हाला, इथं दिसतंय का, हे इंटरप्ट करणे होते. इंटरप्ट करणे म्हणजे प्रॉब्लेम्स निर्माण होणे.
मग जो की याचा अर्थ नाही. स्टॉप आणि कंटिन्यू आफ्टर इंटरव्हल म्हणजे इंटरप्टच झाला. स्टॉप म्हणजे थांबवणे आणि इंटरव्हलच्या नंतर कंटिन्यू करणे याचा अर्थ येणार नाही. तुम्हाला कसं आहे एन्झायटीमुळे लगेच स्टॉप दिसला ना, तुम्ही लगेच इथे कुठंतरी क्लिक करता, तर ते एकदा वाचायचं व्यवस्थित, हे पण येणार नाही. डिस्पर्स अँड डिझॉल्व दोन अर्थ. डिस्पर्स म्हणजे फैलून जाणे, सर्वत्र फिरणे, ते येणार नाही. डिझॉल्व म्हणजे मीटिंग डिझॉल्व होऊ शकते. डिझॉल्व होणे म्हणजे काय होते, संपणे, मीटिंग संपून जाणे. पण डिस्पर्स आणि डिझॉल्व हे दोन्ही आल्यामुळे इथे उत्तर येणार नाही. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर येणार. डिवाइड अँड एंड. डिवाइड जरी आपल्याला कन्फ्युजिंग वाटलं, पण एंड हा शब्द याच्यात आहे. मग ऑप्शन क्रमांक सी तुम्हाला इथे दिसतंय. ओके, चला. द वर्ड फिल इन द ब्लँक इज करेक्टली सिनोनिम. युबिक्विशियस हा शब्द तुम्हाला प्रिव्हियस इयर प्रश्नांमध्ये आधी विचारला गेला आहे, रिपीट झालेला प्रश्न. याचा अर्थ होतो ओमनी प्रेझेंट. युबिक्विशियस म्हणजे सर्वत्र उपलब्ध असणारी वस्तू किंवा व्यक्ती, आणि सर्वत्र उपलब्ध असणे म्हणजे ओमनी प्रेझेंट. मागच्या सेशन जर तुम्ही केला असता, म्हणजे 28 तारखेला एक सेशन घेतला होता, तेव्हा जर घेतला असता तर ओमनी हा शब्द आपण रूट वर्ड म्हणून घेतला होता. ओमनी प्रेझेंट सर्वत्र. युनिव्हर्सल, ट्रान्सपरंट नाही, ओमनी प्रेझेंट, दॅट इज डी. डी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 इथे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 74 आणि 75 सोबतच पाहू. इथे स्पेलिंगवर आलेला प्रश्न 74. डिसिप्लिनेरियन या शब्दाचा करेक्ट स्पेलिंग विचारलाय. आता डिसिप्लिनचं स्पेलिंग काय होतं, DISCI, बरोबर आहे. याचं DISSI दिलंय, DISCI दिलंय, पण प्लेनेरियन, डिसिप्लिनेरियन नाही, डिसिप्लिनेरियन. आता डिसिप्लिनेरियन ऑप्शन क्रमांक 4 तुमचं अचूक उत्तर इथे येणार. 75. डोंट वरी, फुल इन द ब्लँक, लेट टू नाईट. इथे फ्युचर टेन्स लावायचं आहे तुम्हाला. करेक्ट फ्युचर टेन्स विचारलंय. आता बघा, फ्युचर टेन्समध्ये आपण विलचा उपयोग करतो, बरोबर आहे. आता आपल्याला लगेच वाटेल की आम्ही विल वापरणार, पण आपण रूल काय घेतला होता, रूल आपण घेतला होता कंडिशनल वाक्यात, कंजंक्शनच्या वाक्यात आपण मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे विलचा वापर करत नाही. इफ, अनलेस, अनटिल या शब्दांसोबत तर आपण विल वापरत नाही. मग इथे इफ सोबत विल वापरलंय, रॉंग आहे. इथे वेन सोबत विल वापरलंय, रॉंग आहे. इफ आय एम नाहीतर वेन आय एम. आता कंटेक्स्चुअली जर म्हटलं म्हणजे अर्थाने जर म्हटलं तर जेव्हा मी लेट होईल तेव्हा काळजी करू नकोस, असं उत्तर येणार. मग ऑप्शन क्रमांक 2 इथे उत्तर इथे येईल आपलं. वेन आय एम लेट टू नाईट, बरोबर आहे. इफ आय एम लेट टू नाईट येणार नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटेल जर मी लेट होईल तर हे नको करू. नाही, लेट होणे हे वेळ दाखवते आणि वेळेसाठी ॲक्च्युअल कंडिशनल शब्द येणार वेन हा शब्द. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 इथे उत्तर तुमचं येईल. 76 नंबरचा प्रश्न पाहूया. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. जर पाऊस आला तर मॅच जी आहे ती मॅच कॅन्सल होईल. सेंटेन्स वरचा जो आहे तो कुठल्या मूडचा आहे बघा. जर प्रेझेंट कंडिशन तुम्हाला वाक्यात दिसली, जर एखादं कंडिशन वाक्य आहे आणि त्याच्यात जर प्रेझेंट टेन्स तुम्हाला दिसलं तर त्याला आपण इंडिकेटिव्ह मूड म्हणतो. कंडिशनल मूड म्हणजे सबजंक्टिव्ह मूड. सबजंक्टिव्ह मूडमध्ये पास्ट कंडिशन येणार आहे, लक्षात ठेवायचं. प्रेझेंट कंडिशन आपण इंडिकेटिव्हमध्ये करतो. म्हणून उत्तर ऑप्शन क्रमांक 4 इथे येईल. बऱ्याचदा पोरांनी कंडिशनल वाक्य लावून आले असेल, पण कंडिशनल वाक्य हे नाही. कंडिशनल मूड म्हणजे सबजंक्टिव्ह मूड, सबजंक्टिव्ह म्हणजे पास्ट कंडिशन. आता इथे बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अबाउट डू अँड डज किंवा अंडरलाईन मॉडेल एक्सप्रेसेस गुड पॉसिबिलिटी. चांगली पॉसिबिलिटी एक्सप्रेस करणारे कुठले शब्द आहेत बघा. शी मे बी अटेंडिंग द पेरेंट टीचर मीटिंग. मे बी, मे बी म्हणजे पॉसिबिलिटी आहे, पण होणारी पॉसिबिलिटी एकदम होईलच असं काही कन्फर्म आपण सांगू शकत नाही. म्हणून ए उत्तर येणार नाही. ए उत्तर येणार नाही म्हणजे उरलं काय, एकतर बी नाही तर सी नाही तर दोन्ही पण. शी माईट बी अटेंडिंग पेरेंट टीचर मीटिंग म्हणजे अटेंड करू शकते, आणि शी कुड बी अटेंडिंग द पेरेंट टीचिंग मीटिंग, ती पेरेंट टीचिंग मीटिंग जे ते अटेंड करू शकते. तरी बऱ्याचदा पॉसिबिलिटी, आपण जरी पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी माईट बीचा वापर करतो, पण तेव्हा गुड पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी माईट बीचा वापर केला जात नाही. गुड पॉसिबिलिटी म्हणजे चांगली काशी पॉसिबिलिटी आहे ते दाखवण्यासाठी पण कुड बी वापरतो. म्हणून बी सुद्धा कॅन्सल. सो ऑप्शन क्रमांक 3 तुमचं उत्तर इथे येणार आहे माझ्या हिशोबाने. शी कुड बी अटेंडिंग द पेरेंट टीचर मीटिंग, ती पेरेंट टीचर मीटिंग जी आहे ती अटेंड करू शकते. माईट बी केलं तर शकण्याचं म्हणजे अटेंड करू शकण्याचं प्रमाण कमी झालं आहे. माईट हा शब्द लोअर पॉसिबिलिटी दाखवतो, मे हा शब्द पॉसिबिलिटी दाखवतो पण एकदम चांगली पॉसिबिलिटी नाही, त्याच्यामुळे कुड हा शब्द इथे येला. ए आणि सीचं ऑप्शन नाही, तर ए आणि सी लावलं असतं तर बेटर झालं असतं. असं इथे उत्तर ऑप्शन क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 78, इट इज टाइम फॉर द सिलेबी टू बी रिवाइज्ड. आता बघा, जेव्हा पासिव्हमध्ये आपण फॉर म्हणजे इन्फिनिटिव्ह असं करतोय, इन्फिनिटिव्हचा पासिव्ह वॉइस करतोय, तेव्हा फॉरच्या नंतर ऑब्जेक्ट घेतला जातो. त्याचा जर आपण ॲक्टिव्ह करणार तर इट इज टाईमची फ्रेज इट इज टाईमच राहणार. इट इज टाईम फॉर आपण लावत नाही, फॉर आपण फक्त पासिव्हमध्ये लावतो. आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक बी. बी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. इट इज टाईम टू रिवाइज द सिलेबी. फॉर आपण कधी लावतो? पासिव्हमध्ये. ॲक्टिव्हमध्ये आपण फॉर लावत नाही. कशात? जर वाक्यांची सुरुवात इट इज टाईम किंवा इट वॉज टाईमने झाली असेल तर. आपण घेतलंय हे क्लासमध्ये आरामात. 79 काय म्हणताय? सिंपल वाक्य, सिंपल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. सिंपल वाक्यात एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतो. प्रेडिकेट म्हणजे क्रियापद होय. मग इथे सी ऑप्शन आपलं उत्तर येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. सेंटेन्स ऑर्डर किती असू शकतात? बरोबर. त्याच्यानंतर असा प्रश्न जो आहे ना, डेफिनेशन बेस्ड प्रश्न आहे, डेफिनेशनवर विचारलेला प्रश्न. ठीक आहे, कमी, खूपच रेअरली विचारला जातो, पण विचारला गेला. आता वी कांट से एनिथिंग. 80 आय एनॉय हिम. आता याचं पासिव्ह वॉइस एक्सेप्शन रूल्सवर घेतलेलं आहे. आपण हे डिस्कस केलं होतं की पासिव्ह वॉइसमध्ये जर एखादा शब्द आहे त्या शब्दाच्या नंतर जर फिक्स प्रेपोजिशन लागत असेल तर कंपल्सरीने आपण बाय प्रत्येक क्रियापदाच्या नंतर लावायला पाहिजे, फिक्स प्रेपोजिशन मानायला पाहिजेत. ॲक्च्युली आय एनॉय हिम म्हणजे ही इज एनॉइड बाय मी नाही येणार, ही इज एनॉइड विथ मी येणार आहे. आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. रिझन काय? रिझन असं आहे की एनॉय या शब्दाच्या नंतर आपण विथ हा शब्द लावतो जर एखाद्या व्यक्तीमुळे चिडला असेल तर. बाय हा शब्द एनॉय सोबत लागणार नाही. इथे अज लिहिलं त्यांनी, तसंच त्यांनी काय केलं, याला चुकीचं केलं. म्हणून ऑप्शन क्रमांक काय येणार आहे बाबांना? 1 उत्तर इथे येणार आहे. समोर जाऊयात. प्रश्न क्रमांक 81. 81 म्हणतोय ही शोज आर युनिक बिकॉज ही इज कम्प्लिटली ॲम्बिडेक्स्ट्रस. आता ॲम्बिडेक्स्ट्रस ह्या व्यक्तींचा अर्थ काय होतो? ॲम्बी म्हणजे 2 होतं, लक्षात ठेवा, 2. आता 2 कुठे दिसतंय तुम्हाला? लिव्ह, वॉटर आणि आता याला आपण ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणतो का? ॲम्बिडेक्स्ट्रसचा सरळ अर्थ होतो असा एक व्यक्ती जो दोन्ही हातांनी इक्वली काम करतो. सो वन यूज हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. ही शोज आर युनिक. त्याच्या शोज युनिक असतात कारण की मजिशियन असेल, काहीतरी असा व्यक्ती असेल जो की अशा स्किल्सवर बेस्ट करेल ज्याचा हातांचा वापर केला जातो, त्याच्यामुळे असं विचारलं आहे. स्टेज ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहूड अँड यूथ आपण नाही करू शकत. हू कॅन लिव्ह बोथ लँड अँड वॉटर. आता लँड आणि वॉटरमध्ये जगणं आणि स्टेजवर परफॉर्म करणं काहीच ताळमेळ नाही. वन हू फ्लाय स्पेस व्हेकल, हे पण मला असं वाटतं की ते इथे लॉजिक लावण्यासारखं नाही. ऑप्शन क्रमांक 2 सोपा होता, पण हा अतिशय सोपा. याच्यात मी एक महत्त्वाचा रूट सांगितला होता, ॲम्बी म्हणजे 2 होतं, बोथ. त्याच्यानंतर बघा, चूज द करेक्ट सेंटेन्सेस विचारलंय. करेक्ट सेंटेन्सेस चूज करायचे. कशावर डिपेंड केलं आहे? शॅल वी हॅव सम कॉफी. शॅल वी हॅव सम कॉफी म्हणू शकतो आपण. सजेशन घेण्यासाठी शॅल वीचा क्वेश्चन विचारतो आपण. प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी. यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कॅन्ट सी द स्क्रीन. आता बघा, प्लीज म्हटल्यावर मे हा शब्द आपण लावत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपला रॉंग झाला आहे. ए शॅल वी हॅव सम कॉफी हे होऊ शकतं, म्हणजे ए होऊ शकते. ए होऊ शकते म्हणजे बघा, ए बी सी तिन्ही तर होणार नाही, बी आणि सी हे येणार नाही, ए आणि बी येणार नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक काय उरला? फक्त ए उरलाय. ए आणि सी आपल्याकडे नाही आहे म्हणून सी पण आपण काय करतोय? एलिमिनेट करतोय. यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी द स्क्रीन म्हणजे यू शुड किंवा यू नीड टू असं काहीतरी म्हणायचं. आपल्याला उत्तर इथे आहे. ए आणि सी हा ऑप्शन नाहीच आहे आपल्याकडे, म्हणून ए उत्तर ओनली 1 विल बी युअर राईट ऑप्शन. ओके, चल समोर 83. द बॉय इज अक्यूज्ड ऑफ ॲज ही किल्ड हिज ओन फादर. बघा, साईड हा शब्दाचा आपण रूट घेतलेला आहे क्लासमध्ये. मी किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला रूट करा. मागच्या 2-3 सेशन म्हणजे 1-2 दिवसापूर्वीच मी साईड या शब्दाबद्दल तुम्हाला यूट्यूबवर फ्री बॅचेसमध्ये सांगितलं होतं. बॉय इज अक्यूज्ड ऑफ. अक्यूज म्हणजे त्याच्यावर आरोप लागल्यात कशाचा? स्वतःच्या वडिलांनाच मारण्याचं. आता वडिलांना मारणे म्हणजे काय होतं? पॅट्रिसाईड होणं. मॅट्रिसाईड म्हणजे मदर, सुसाईड म्हणजे स्वतःला, होमिसाईड म्हणजे एखाद्या व्यक्तीला. लक्षात ठेवा, साईड हा शब्द आयोगाने याच्या आधी पण भरपूर 2 ते 3 वेळा विचारलाय कंबाईनच्याच परीक्षेत. ऑप्शन क्रमांक सी म्हणजे 3 इथे उत्तर येणार. 84. टीटो टॉलर इज अ पर्सन हू
टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक. आता बघा वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आलेला प्रश्न. हा आता टीटोटॉलर याचा अर्थ काय होतो? टीटोटॉलर म्हणजे एक असा व्यक्ती जो की अल्कोहोलपासून दूर राहतो. ॲबस्टेंट फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक, दारूपासून दूर राहणाऱ्या व्यक्तीला आपण टीटोटॉलर म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इथे उत्तर येणार आहे. ओके, चांगला प्रश्न आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85. दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर रब्ड ऑफ. ज्याला तुम्ही रिमूव्ह नाही करू शकत, रब ऑफ नाही करू शकत, त्याला आपण काय म्हणूयात? वन वर्ड सबस्टिट्यूशन यावेळेस भरपूर आलेले आहेत. ठीक आहे. मग इररेपरेबल, इनडेलिबल, इनइव्हिटेबल, इनफॉलिबल. आता फॉलिबल हा शब्द विचारलाय आधी, पण इनइव्हिटेबल आत्ताच विचारलाय. अचूक उत्तर, याचं अचूक उत्तर येणार आहे इनडेलिबल. इनडेलिबल म्हणजे असं काहीतरी ज्याला तुम्ही संपवू नाही शकत किंवा पुसून नाही टाकू शकत, त्याला आपण इनडेलिबल म्हणतो. इनइव्हिटेबल आत्ताच विचारलंय. इनफॉलिबल नाही. इररेपरेबल ज्याला रिपेअर नाही करू शकत. इनफॉलिबल या शब्दाचा अर्थ काय होतो? जो फॉल्स म्हणजे काय म्हणू आपण त्याला, फ्लॉज, मिस्टेक्स ज्याच्यात होत नाही, त्याला आपण इनफॉलिबल म्हणतो. कुठेतरी फॉल हा शब्द तुम्ही गेस करू शकताय, रिपेअर हा शब्द तुम्ही गेस करू शकताय. ओके. प्रश्न क्रमांक 85. से 86. इन डेली इवन द पिलियन रायडर्स फिल इन द ब्लँक वेअर अ हेल्मेट. येथे काय म्हणताय बाबा? सुटेबल मॉडेल्स विच इंडिकेट सम काइंड ऑफ रूल. रूल इंडिकेट करणारे म्हणजे कुठेतरी ऑब्लिगेशन किंवा ड्युटी इंडिकेट करताना इथे आपल्याला मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करायचा आहे. ड्युटी इंडिकेट करताना. इन डेली इवन द पिलियन रायडर्स फिल इन द ब्लँक वेअर हेल्मेट म्हणजे मस्ट वेअर हेल्मेट, हॅव टू वेअर हेल्मेट, हॅज टू वेअर की शुड. आता पाहायचं त्यांना करावंच लागेल म्हणजे ड्युटी दाखवण्यासाठी आपण मस्ट आणि हॅव टू किंवा हॅज टूचा वापर करतो. म्हणून इथे शुड इथे वापरले जाणार नाही. आता एकतर हॅव टू आणि हॅज टू. हॅज टूला आपण काय करू? कॅन्सल आउट. कारण पिलियन रायडर्स असं प्लुरल दिलेलं आहे. प्लुरल इन डेली, डेलीमध्ये इवन पिलियन रायडर्सनी हेल्मेट घालावं लागतं त्यांना, असं आपण दाखवतो. त्यांनी घालावं असं नाही दाखवत. आपण सिच्युएशन सांगतोय, आपण कोणाला ऑब्लिगेशन करत नाही आहेत. आपण म्हणतोय हा रूल आहे, हा रूल आहे म्हणून इथे हॅव टू येणार, मस्ट येणार नाही. मस्ट म्हणजे काय? कोणावर तरी कोणती तरी जबरदस्ती आपण करतोय किंवा कोणाला कुठलं तरी ऑब्लिगेशन, त्याचं कर्तव्य देण्याचा प्रयत्न करतोय. इथे कर्तव्य नाही सांगत आहोत आपण, इथे सांगतोय की दिल्लीमध्ये काय रूल आहे म्हणून इथे हॅव टू हा शब्द इथे लिहिणार. कारण हे पिलियर्स या शब्दावरून आपण प्लुरल त्याला कन्सिडर केलं आहे. 87. नीदर प्राईड नॉर प्रेजुडाइज अफेक्ट हिम. इच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम. इदर ही ऑर. मी खूपदा सांगते तुम्हाला सब्जेक्ट और अग्रीमेंटवर फोकस करा. मागचा प्रश्न सब्जेक्ट और अग्रीमेंट, हा प्रश्न सब्जेक्ट और अग्रीमेंट याच्यावर आलेला. आता काय आहे बघा, नीदर प्राईड नॉर प्रेजुडाइज अफेक्ट हिम. आता प्रेजुडाइज प्लुरल नाही, सिंग्युलर. प्राईड सिंग्युलर. अफेक्ट्स इथे असला पाहिजे होता, अफेक्ट नको, म्हणून इथे अफेक्ट्स हा शब्द हवा आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए मध्ये. सो ए चुकलंय. बी, इच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम, हे बरोबर आहे. बी इज ॲब्सोल्युटली राईट. आपण बोललो होतो इच, एव्हरी, आयदर, नायदर वाक्याच्या सुरुवातीला असेल वर्ब सिंग्युलर लावायचा. इदर ही ऑर आय एम टू बी ब्लेम्ड, हे पण बरोबर आहे. मग बी आणि सी कुठे दिसतं तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिसतंय. ओके. 87. 88. वी शॅल गो टू अमृतसर वेन माय सिस्टर फिल इन द ब्लँक फ्रॉम कोल्हापूर. रिटर्न, विल रिटर्न, रिटर्न्स, विल बी रिटर्न. आता वेन वापरले, वेन बद्दल तोच बोललो आपण की बाबा विल इथे लागणार आहे का? नाही, वेन लागणार नाही. वेन सोबत विल हा शब्द आपण लावणार नाही, विल लावणार नाही. मग इथे विल दिलेला आहे, रॉंग. इथे रॉंग. रिटर्न्ड पास्ट आहे, पास्ट येणार नाही. म्हणजे टेन्स वाईज आपण ऑप्शन घेतला तर 3 सारखा. याला पॅरलिझम म्हणतात, त्याला कंडिशनल वाक्य म्हणतात, तुम्ही काही म्हणा. टेन्सवर आलेला प्रश्न हा होता. ठीक आहे, टेन्स महत्त्वाचा टॉपिक आहे. करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे वी शॅल गो टू अमृतसर. आम्ही तेव्हाच अमृतसर जाणार जेव्हा आमची बहीण जी ती कोल्हापूरवरनं परत येईल. ती परत आलेली होती म्हणजे पास्ट, इथे काहीच अर्थ इथे जमणार नाही. म्हणून उत्तर ऑप्शन क्रमांक 3. 89. ही रिफ्युज्ड माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. पॉइंट ब्लँक आशाचा असा प्रश्न 2022 मध्ये विचारलेला होता. पॉइंट ब्लँक हा शब्द आपण कालच्याच सेशन म्हणजे 28 तारखेच्या सेशनमध्येच पॉइंट ब्लँक हा शब्द घेतलाय आणि 29ला पॉइंट ब्लँक आलेला आहे. ठीक आहे, मग पॉइंट ब्लँक म्हणजे काय? पॉइंट ब्लँक म्हणजे डिरेक्टली प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पॉइंट ब्लँक.
ही रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉईंट ब्लँक, म्हणजे डिरेक्टली त्यांनी नाही म्हटलं. ओके, चला 80 90 विच फ्रेज रिप्रेझेंट परझेवरन्स. आता परझेवरन्स आपल्याला माहिती आहे काय असतं, चिकाटी, त्याला परझेवरन्स म्हणतो. नेवर गिविंग अप, लॅक ऑफ मोटिवेशन, इझिली परसिव्ड, सिव्हिअर एक्सप्रेशन. आता चिकाटी काय असतं, चिकाटी म्हणजे सतत चालू असणे, हार न मानणे. मग याचं उत्तर सरळ सरळ आपल्या समोर दिसते. परसेवरन्स म्हणजे काय, चिकाटी म्हणजे नेवर गिवअप, काही कधी गिवअप न करण्याच्या जे क्षमता असते किंवा गुण असते त्याला परसेवरन्स म्हणतो, चिकाटी म्हणतो. आता ह्या पोरांनी इझिली परसिव्ड लिहिलंय, नाही, त्याला परसेवरन्स आणि परसिव्ह ह्या शब्दामधला फरक नाही कळला. ठीक आहे, मग 3 येणार नाही, 2 येणार नाही, 4 पण येणार नाही. उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक 1. समोर जाऊया. अच्छा ओके, याच्यातनं आपण आरसीसचे प्रश्न टाकले नाहीत. आरसीसचे उत्तर तुम्हाला मी याच्यातच प्रश्नासकट थोडा उत्तरासकट पाठवून देईल. द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेसेस, हाय इंटरजेक्शन काय एक्सप्रेस करतोय, सरप्राईज, कॉल फॉर अटेन्शन, शॉक की रिलीफ. 96 इंटरजेक्शन हाय. आता इंटरजेक्शनवर रेअरली प्रश्न विचारलाय. जर प्रश्न तुम्ही पाहिले तर 1995 1994 2001-2 पर्यंत प्रश्न आलेत. मागील 20 ते 22 वर्षात इंटरजेक्शनवर प्रश्न नाही, हा प्रश्न विचारलाय. आयोगाचे सरप्राइजेस दरवर्षी काही ना काही असतातच. मग हा एक सरप्राईज एलिमेंट होता आयोगाकडनं आलेला. मग आता हाय आपण कधी म्हणतो, जेव्हा आपल्याला आवाज द्यायचा असतो, हॅलो हाय. मग कॉल फॉर अटेन्शन, आपलं उत्तर सरप्राईज येणार का, आपण हाय म्हणतो का सरप्राईजसाठी, नाही. म्हणजे बी कुठे दिला, ऑप्शन क्रमांक 4. बघा पेपर अतिशय सोपा होता, डिफिकल्ट नव्हता. 97 शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फ्रॉम 2001. आता काय आहे बाबा, इथे करेक्ट प्रेपोजिशन विचारलंय, पण हा रूल आपण टेन्समध्ये घेतला होता. सिन्स किंवा फॉर, मी किती वेळा ओरडून ओरडून सांगितलं, सिन्स आणि फॉर हे दोन शब्दांचा अर्थ समजा. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फ्रॉम 2001 येणार नाही, रॉंग आहे. रिझन इज, काय रिझन असू शकतं, रिझन असं आहे की आपण फ्रॉम हा शब्द तेव्हाच लिहितो जेव्हा टू लिहायचा असेल. जेव्हा एखादा वेळ सुरू झाला असेल आणि तो म्हणजे एखादी क्रिया सुरू झाली एका वेळेवर आणि ती कुठल्या वेळेपर्यंत कंटिन्यू होती हे सांगताना आपण फ्रॉम वापरतो, जे येणार नाही. बी, शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज सिन्स 2001 होऊ शकते, बिफोर 2001 येणार नाही, फॉर 2001 आपण लिहित नाही. मग उत्तर काय येणार इथे, सिन्स. सिन्स का बरं, डेफिनेट टाईमसाठी आपण सिन्स वापरतो. सो ऑप्शन नंबर बी, बी कुठे, 4 क्रमांकाचं उत्तर तुमचं इथे येणार आहे. बरोबर आहे. चला 98 काय म्हणते, सिनोनिम ऑफ द वर्ड फॉल्स, त्याचं सिनोनिम काय येणार. आता फॉल्स, ट्रू अँड फॉल्स आपल्याला सर्वांना माहिती आहे, अतिशय सोपा प्रश्न होता. फॉल्सचा काय येणार, आपल्याला सिनोनिम विचारलेला आहे. सिनोनिम रिअल, ट्रू, रिअलिस्टिक येणार नाही, काय येणार, अनट्रू उत्तर येणार. 99 शी वॉन्टेड टू बाय फिल इन द ब्लँक बुक्स, सम बुक्स, एनी बुक, नायदर बुक आणि ईच बुक. तिला परचेस करायचा होता, म्हणजे तिला घ्यायचं होतं पुस्तक. आता इथे पुस्तक घ्यायचं होतं की पुस्तके, पुस्तके, बुक्स हे काय आहे, प्लुरल आहे. आणि ह्या ऑप्शनमध्ये प्लुरल डिटरमायनर नायदर, ईच, एनी नाही. मग उत्तर एकच आहे, शी वॉन्टेड टू बाय सम बुक्स. आणि तरी काहीतरी घेताना किंवा देताना आपण सम या शब्दाचा वापर तर करतोच. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100. इवन 2 hours फ्रॉम नाव शी फिल इन द ब्लँक द लेटर्स. शी विल टाईप, शी विल बी टायपिंग, शी विल हॅव टाईप, शी विल हॅव टाईप्ड. इवन 2 hours फ्रॉम नाव म्हणजे आतापासून 2 तासांनंतर. शी विल टाईप द लेटर्स, शी विल बी टायपिंग द लेटर, शी विल हॅव टाईप, शी विल हॅव. आपण जर वाक्यात नाव हा शब्द पाहिला, नाव हा असा कीवर्ड आहे जो की कंटिन्युअस ॲक्शन दाखवतो. आता बघा इथे झालं होतं कन्फ्युजन, कारण कंटिन्युअस ॲक्शन आली तर कंटिन्यू लावायचं की परफेक्ट लावायचं असं आपल्याला उत्तर जरा कन्फ्यूज करू शकतो. रिपीटेड ॲक्शन दाखवण्यासाठी आपण बाय किंवा टील अशा शब्दांचा वापर करतो. 2 तासांनंतर किंवा 2 तासांपर्यंत किंवा या वेळेपर्यंत असं होऊन जाईल. ते डेडलाईन इथं दाखवलेलं नाही आहे. 2 तास, आतापासनं 2 तासापर्यंत असं दाखवलेलं नाही आहे. त्या 2 तासात ती काय करेल, तर ती काहीतरी करत असेल, म्हणजे कंटिन्यू ॲक्शन. सो विल बी टायपिंग, विल हॅव टाईप, हॅवच्या नंतर V3 पाहिजे, शॅल हॅव टाईप्ड येणार नाही, शीच्या नंतर शॅल लावत नाही, शी विल टाईप हे पण इथे उत्तर येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2. आता सॉल्व्ह करताना बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वेळ कमी पडतो
मग वेळ कमी पडतो तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं RC सॉल्व करा, नंतर वोकॅबलरी आणि नंतर ग्रामरकडे लक्ष द्या. RC आपण पूर्णपणे सॉल्व केलेलं नाही. RCवर आपण एखाद सेशन घेऊया नंतर. RCचे उत्तर तुम्हाला भेटून जातील. ॲक्च्युली RC हा डिपेंड करतो त्याच रिडिंग कॉम्प्रेन्शनवर. बाकीचे जे उत्तर आहेत ते उत्तरं तुम्हाला इथे समजले असतील. आता ॲक्च्युली जेव्हा आपण एक हे पाहिला पेपर, ते पेपर हा मॉडरेट लेवलचा होता. खूप डिफिकल्ट पेपर नव्हता, खूप इझी पेपर पण नव्हता. पेपरचा वोकॅबलरी सेक्शन हा खूपच इझी असा मानला जाईल. इझी शब्द होते ॲज कम्पेअर टू अदर. ग्रामर जे आहे ते ग्रामर डिफिकल्ट नव्हतं, पण ग्रामरमध्ये ज्या ज्या टॉपिक्सवर आपण आत्तापर्यंत प्रिपरेशन केलं, क्वेश्चन टॅग, आर्टिकल, मूड ज्याच्यावर प्रश्न आलाच नाही. ग्रामरमध्ये एक्सेप्शनल रूल्सवर प्रश्न विचारला गेला आहे. जास्त करून टेन्सेस, कंडिशन आणि सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट या टॉपिकवर खूप जास्त भर या पेपरमध्ये दिला गेला. ठीक आहे, तर मग आपण पेपर ॲनालाइज केला आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काही अडचण आहे, कुठे काय आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. आणि उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. सॉरी, पेपर झाला असेल तुमचा, पेपर 2 तुमचा झाला असेल आणि तुमचा पेपर चांगलाच गेला असेल. आत्ता समोर प्रिपरेशन सुरू असेल ती प्रिपरेशन चालू ठेवा. बाय बाय. टेक केअर. बाय.